7 ऑक्टोबर 2023 म्हणजे बरोबर जवळपास 2 वर्षांपूर्वी हमासनं इस्रायलवर हल्ला केला। हमास ही पॅलेस्टाईनची एक संघटना आहे। हमासच्या हल्ल्यामध्ये त्यावेळेस जेव्हा 2023 ला हल्ला झाला तेव्हा जवळपास 1200 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला असं इस्रायलचं म्हणणं आहे आणि हमासकडून 251 इस्रायली नागरिकांचं अपहरण झालं या हल्ल्यादरम्यान। मग अपहरण झालेल्या नागरिकांना सोडवण्यासाठी इस्रायलनं हल्ले सुरू केले। गाझा पट्टीमध्ये सुरू झालेल्या हल्ल्यांमुळे अवघा देश उद्ध्वस्त झाला। आतापर्यंत 67,000 पेक्षा जास्त पॅलेस्टाईन नागरिकांचा इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये मृत्यू झालाय। 2 वर्ष इस्रायलने पॅलेस्टाईनवर जोरदार हल्ले सुरू ठेवले आणि हमासने अपहृत नागरिकांना न सोडल्यामुळे या हल्ल्यांची तीव्रता कुठेही कमी झाली नाही आणि हल्ले थांबले नाहीत। इस्रायलने पॅलेस्टाईनची चहूबाजूंनी कोंडी केली, अर्थात इथल्या भौगोलिक प्रदेशाने सुद्धा त्याला साथ दिली आणि आंतरराष्ट्रीय दबावाला कुठेही न जुमानता इस्रायलने आपले हल्ले सुरू ठेवले। हमासने सुद्धा इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यांची ताकद तितकी नव्हती। या सगळ्यामध्ये गाझापट्टीत प्रचंड उपासमार झाली आणि या उपासमारीमुळे अनेकांचा मृत्यू झाला। उद्ध्वस्त झालेल्या देशात कुठलेही वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आणि या ठिकाणाहून युद्धाचं वार्तांकन करणाऱ्या 200 पेक्षा जास्त पत्रकारांचा मृत्यू झाला। एकीकडे हमास विरुद्धचा लढा सुरू असताना इस्रायलने इराक आणि लेबनॉन या देशांवर सुद्धा हल्ले केले, जरी त्याची तीव्रता कमी होती आणि ते काही दिवसांमध्येच थांबले।